नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण एक स्वामींची नवीन कथा ऐकूयात. स्वामी समर्थ मैंदरगीस फिरत फिरत गेले. गावाजवळच नाथांचा मठ होता. तिथे त्यांनी मुक्काम केला. स्वामींच्या बरोबर जवळजवळ 200 भक्त मंडळी होती. सर्वजण मठात राहू लागले होते. या प्रशस्त मठाच्या आवारात एकच मोठी विहीर होती आणि ती विहीर खूप खोल होती. विहिरीमध्ये उतरण्यासाठी कडेने पायऱ्या होत्या. 3 दिवस उलटल्यावर अचानकपणे पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. पाणी पिणे शक्यच नव्हते. पाय धुवायला सुद्धा पाणी उपयोगाचे नव्हते, इतके ते पाणी घाण झाले होते आणि पाण्याला दुर्गंधी सुटली होती. स्वामींबरोबर आलेल्या सर्वांना वाटू लागले की स्वामींनी इथून मुक्काम हलवावा व आपण सगळ्यांनी दुसरीकडे राहायला जावे. त्यांनी स्वामींना तसे सुचवून सुद्धा बघितले, परंतु काही उपयोग झाला नाही. तहानेने लोकांचा जीव व्याकुळ झाला होता. सूर्य डोईवर आला होता. स्वामींना लोकांची करुणा वाटली. स्वामी उठले आणि त्यांनी काय केले, हातामध्ये एक काठी घेतली व ते विहिरीपाशी गेले. ती काठी त्यांनी विहिरीत सोडली. नंतर काठी काढून एकदा नाकाजवळ नेली व ती उंगून पाहिली आणि पुन्हा विहिरीत सोडली. मग स्वामी विहिरीपासून दूर झाले आणि जवळच्याच एका औदुंबराच्या झाडाखाली जाऊन बसले. स्वामी काय करत आहेत हे लोकांनी लक्षपूर्वक पाहिले. नंतर एक भक्त विहिरीमध्ये उतरला आणि त्याने कळशीतून पाणी बाहेर आणले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याची दुर्गंधी नष्ट झाली आहे. कारण अगोदर पाण्याला खूपच दुर्गंधी येत होती व पाणी पिण्याच्या लायकसुद्धा नव्हते, गढूळ झाले होते आणि आता पाणी स्वच्छ झाले होते. त्याने पाण्याचे 2 घोट घेतले तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याला गुलाबाचा सुगंध सुटला आहे. लोकांनी विहिरीभोवती गराडा घातला, पाणी काढले, आपली तहान भागवली. स्वामींचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून त्यांनी स्वामींच्या नामाचा जय जयकार केला. स्वयंपाक केला, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि सर्वजण पोटभर जेवले. सायंकाळी पुन्हा अक्कलकोटात आले. स्वामींनी विहिरीचे पाणी गोड केले. हा चमत्कार सर्वत्र समजला. निरनिराळ्या ठिकाणाहून लोक स्वामींना भेटीसाठी आले होते व स्वामींचा जय जयकार करू लागले. श्रोतेहो, ही छोटीशी कथा आपणास कशी वाटली? आवडलीच असेल कथेला लाईक व सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. श्री स्वामी